नमस्कार मित्रांनो, तर आज मी शिवणार आहे कटोरी ब्लाऊज। 40 साईजचा कटोरी ब्लाऊज कसा शिवते ते तुम्हाला मी दाखवणार आहे, तर तुम्ही नक्की बघा। तर मी मुंडा आणि कटोरी घेतला आहे व एकमेकांना जॉईन करून घेतला आहे, कारण की जॉईन करणं ही कंपल्सरी। तर मी ते जॉईन करून घेतलं आहे आणि शिलाई मारून घेतलं आहे। त्यानंतर कधी कधी काय होते, मुंड्याची साईज मोठी होते किंवा कटोरीची साईज मोठी होते। तर माझी आज कटोरीची साईज मोठी झालेली आहे, तर मी कशी कटिंग केली ते तुम्हाला मी दाखवलेली आहे। आणि घाबरण्यासारखं काहीच नाही आहे की आपला कटोरीची साईज एक्स्ट्रा झाली किंवा मुंड्याची साईज एक्स्ट्रा झाली तर आपला ब्लाऊज फुकट जाईल, असं काही नाही। ते आपण कटिंग करू शकतो। तर मी ती कटिंग केलं आहे। त्यानंतर मी टक्स मारणार आहे। आडवा 1.5 व उभा 2.5चा टक्स घेतला आहे। हा कंपल्सरी सर्व मापांना सेम असतो, मग कुठलाही माप घ्या, पण कुठलाही माप घेतला तरी पण आडवी 1.5 व उभी 2.5 ही कंपल्सरी आहे। टक्स मारल्यानंतर मला योकपट्टी लावायची आहे। योकपट्टी ही मी 40 साईजला 11ची लांबी घेतली व उभी 4 व एके साईडनी 4.5 घेतलेली आहे, कारण की माझ्या कस्टमरला योकपट्टी ही मोठी लागते, त्याच्यामुळे मी योकपट्टी ही मोठी घेतली। तुम्हाला छोटी घ्यायची असेल तर तुम्ही छोटी घेऊ शकता, पण प्रत्येक साईजला योकपट्टी ही वेगवेगळी असते। तर मी ही योकपट्टी मोठी घेतली व डबलची शिलाई मारून घेतली। व काही लोक असं करतात की एक साईडनीच शिलाई मारतात, पण मी एक साईडनी न मारता मी दोन्ही साईडनी मारली, कारण की शिलाई मारल्यानंतर एके साईडनी ते धागे निघतात, दोन्ही साईडनी मारल्यानंतर ते धागे निघत नाही व शिलाई देखील उस्तरत नाही। त्याच्यामुळे मी दोन्ही साईडनी शिलाई मारली व वरलगची देखील गरज लागत नाही त्याच्यामुळे। तर बघा, मी दोन्हीकडून शिलाई मारून माझी फिनिशिंग बघा बरोबर आलेली आहे व मी वरून देखील शिलाई मारून घेतलेली आहे। तर तुम्हाला नक्की कटोरीचे ब्लाऊज आवडला तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा व तुम्हाला नक्की समजेल। जर तुम्हाला कोणत्या प्रकारचे ब्लाऊज डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व बघा फिनिशिंग देखील। चला, बाय।